हा चा ब्लॉग शूट करते. सनीच्या कपड्यांना डाग पडून गेला. तर आपण जाणार आहेत शेतामध्ये कारण खिचडी केली. तर आपल्याला घ्यायला सनी येतोय आणि मग सनीच्या बाईकवर आपण जाणार आहेत शेतामध्ये. तर पहिले दरवाजा लावणं, घराला सिक्युअर करणं खूप महत्वाचं आहे. लाईट वगैरे बंद करून घेऊ आता आपण आणि आता निघूच. सनी आलाय, सनी ड्रॉप करायला आलाय आपल्याला आणि मग आपण त्याच्या गाडीवर शेतात जाऊ. तर आता आम्ही चाललो शेतामध्ये. तर पाणी घ्यायला आला होता हा. तर ही गाडी आहे, ड्रॉप करेल, मग आपण आता शेतात जाऊ. तर आता आम्ही आलो होतो पण मग ॲक्टिव्हिटी विसरून गेलो आम्ही. आता परत ॲक्टिव्हिटी घ्यायला त्याच्या घराकडे जाणार आहेत आणि मग शेत काही जवळच आहे आमच्या इथून घरापासून. ती वगैरे चालते त्यामुळे रस्ता पूर्ण खराब झालाय. हा रस्ता आत्ताच तयार झाला होता पण मग डंपर वगैरे चालून ते जास्त बसून गेलाय रस्ता, म्हणून खूप खराब झालाय. आणि असेच शेतकऱ्यांचे हाल होत राहतात. सरकारी काही करत नाही, गावाकडे लक्षही देत नाही कोणी. सरकार असो, सरपंच असो, कोणी असं गावाकडे एवढं लक्षच देत नाही. फक्त पैसे खाण्यासाठीच सर्वे करतात. हे शेतांमध्ये जी मजा ना ती कुठेच नाही आहे. तरी मी जास्त शेतात येत नाही मी, पण तरी शेतात आवडतं मला. शेतात खूप छान वाटतं. आता शेताजवळ येऊनच गेलोत आम्ही आणि बस पूर्ण फॅमिली एक सर्वजण आहेत आणि अशामध्ये शेतामध्ये मजा येते. घरी का चालले? बॅटबॉल खेळायला. अरे वा, इथं बॅटबॉल खेळायला. मग काय एवढा 2 तास 1 तास तरी लागून जातो खिचडी बनवायला. आणि मग त्यानंतर त्यांना टाइमपास म्हणून ते बॅटबॉल घ्यायला चालले एकटे पाय आणि आम्ही गाडीवर फिरतोय कारण ड्रम होता आमच्याकडे म्हणून. त्याचा ओव्हरव्ह्यू सिनेमॅटिक मी तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये नाही तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला हे उतरवूया आणि परत एक चक्कर होतो का काय ते बघावं लागेल. अजून पाणी लागेल त्याच्यासाठी. आलो डायरेक्ट आणि आता केळीच्या बागमध्ये बसलो. बघू शकता खूप मोठी बाग आहे, खूप मोठी बाग आहे, काही विषय नाही. आणि आता आपण हळूहळू पूर्ण शेत पण दाखवणार आहे. खूप मोठं शेत आहे. त्यानंतर आपण शेताचा सिनेमॅटिक व्हिडिओ काढणार आहे आणि आपण ज्या कामासाठी आलोय म्हणजे खिचडी खाण्यासाठी, ते काम पण आपण लवकरात लवकर करणार आहेत. खिचडी खाऊन मग तुम्हाला शेत दाखवेल, शेताचा सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवेल. आणि मग आता आपल्यासोबत मी एकटा नाही तर सनी आलाच होता, सिद्धू पण आलाय, त्यानंतर हा गोपी आहे आणि हा माझा भाऊ कन्नू आहे. तर सर्वांचे नावं तुम्हाला माहितीच नसतील. तुझं नाव काय रे? सिद्धू. कितवीत जातो? तिसरी. हा सनी, हे माहितीच आहे तुम्हाला. हा गोपी कितवीत जातो? 7वी. हा 7वीत जातो ना, याच्यासोबत आहे. तर सर्व माझे भाऊ आहे आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे दिसतीलच. अजून हा डे 2 आहे पण पुढचे खूप व्हिडिओ असतील आणि हळूहळू आपण सर्व करू कवर. आणि माझं व्लॉगिंग बनवण्याचा मुद्दा हाच आहे की मी सिंपल साधारण मुलाची, जो शेतकरी मुलगा आहे त्याची लाईफ रिप्रेझेंटेट करू शकेल, त्याची लाईफ दाखवू शकेल कशी आहे. आणि म्हणून हे सर्व मला सोडून कुठे पडून गेले. मी सर्वीकडे यांना जा म्हणतोय पण कुठे जे दिसत नाही, काय माहित कुठे गेले. तर सिद्धू, गोपी, हे कुठे गेले काय माहित. जाऊ द्या, आपण आता बाहेर निघू. इथं ऊस चोरतायत.
तिथं ऊस चोरत होते, बाकीच्या 2-3 मंडळी तर गायबच आहे डायरेक्ट. अरे हा पडून चालला होता, वाचून गेला. एवढे टोलले पण खराब निघाले सर्व. नाही रे, चांगला आहे, चार मला चूर आहे. अरे एकच चांगला आहे, बाकी सर्व खराब आहेत ना. पण चांगला आहे रे. हा, मग तो पहिले जे काढले ते सर्व खराब होते, हे 2च चांगले आहेत. बाकी ते दोघे गायब झाले. ऊसचं नाव काढलं बघा, ट्रॅक्टर जायला सुद्धा जागा नाही शेतांमध्ये, म्हणजे खूप मुश्किलने जाऊ शकतात. आणि इकडं तरी रस्ता चांगला आहे, बाकीकडे सर्व खराब आहे. आणि बस वाळू चालते, आणि वाळूमुळे आणि बाकीचं डंपर वगैरे त्याच्यामुळे खराब झालं. आज आत्या आल्या, आज साक्षी दिदी आली, आणखीन ते तर पहिलेपासून आहेच. आणि असं ऊस खातोय, बाकी हा कुणाल दादा आहे आणि हा सिद्धू आहे. आणि आता पहिले खिचडीचा प्लॅन होता, आता कढी खिचडीचा प्लॅन झालाय आणि कढी खिचडी करणार आहे. आणि आता आम्ही ऊस खातोय. माझं तोंड पाहू शकता. हा, तिचं नाव काय आहे? तो नाव सांग पहिले. हर्ष आहे माझं नाव, माझ्या मॅमने ठेवलं. ही कायम खोटं बोलत राहते. या पाणी आम्ही पिऊ. आता पाणी भरलं गेलं, मी घेऊन जाऊ का? आता मी घेऊन जातोय. आता त्याची धावपळ झाली थोडी, धावपळ झाली याची आता थोडी. हलका डबा तरी त्याची धावपळ झाली. अरे कहना क्या चाहते हो? बघा सांगतो की घेऊन जाय म्हणे. आता मी जिमला नाही जात म्हणून. अय दामाचीच सामा. आता आपण पण पाणी पिऊ, कारण ड्रम धरून टकून गेलो आपण. पाणी प्यायला आलो तर बघतो इथं पाणी कंट्रोल मध्येच नाहीये. आता मला पाणी प्यायचंय, पण गोपी काहीतरी जुगाड करणार आहे. कन्नू गेला. आता काहीतरी जुगाड करतील, मग आपण पाणी पिऊ. ओव्हरफ्लो होऊन जाईल. मोबाईल गेला. पाणी भरते पुढे वर लावून आता यश दादा आपला पाणी पिणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने का पाणी पिणं पडतं. पेता येत नाही ओव्हरफ्लो मुळे. आता ओव्हरफ्लो बंद. पाणी ओव्हरफ्लो झालं आणि मला पाणीच प्यायला भेटत नाही. कन्नू, अरे 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 क्या सीन आहे भाई. नल्ल्यामुळे पाणी जाईल बैल. नल्ल्यामुळे पाणी गेलं याच्या. अरे तू नको ट्राय करू. काटे अटकले. तिथं कोणालाच पाणी पिता येत नाही, आणि मी व्हिडिओ काढण्यामध्ये व्यस्त आहे. कडी आता कढी खिचडी झाली, आता कढी करतोय आम्ही. आता कढी चालू आहे, खिचडी तर झाली, मग कढी झाल्यावर सर आता खाऊ आम्ही. ओके. हा एक नवीन आला, याचं नाव पण कन्नूच आहे. आणि हरभरे खातोय. आणि हा श्री आपला सिद्धू फ्री फायर खेळतोय. कढी
इकडं पानं कापायला आले सर्व, तो सनी, गोपी आणि मी. बघा पानांमध्येच का पहिले लोक माहितीये का तुम्हाला, या अशा पानांमध्ये जायचे. अजून सुद्धा पहाडी इलाका राहतो, म्हणजे पहाड वगैरे तिकडं आपल्या देशाच्या बाहेर, तिकडं ते लोक पानांवरच जेवतात. याच्याने काहीतरी आयुर्वेदिक पण साईन असतो मला असं वाटतं. मग माझ्या बाबांकडनं मी ऐकलंय त्याच्याने आयुर्वेदिक ही काहीतरी साईन असतो, म्हणून पहिले लोक या पानांवर जेवत जायचे. तर ते सर्व पानं तोडतं आणि मी नुसता एकटा गनमन सारखा फिरतोय. हा गोपी आहे, हा कधी कधी माझा व्हिडिओ शूट करतो. बाकी केडी वगैरे. आणि मग माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग खूप कमी आहे, म्हणून मी ब्लॉग मध्ये कुठे पण थांबवू शकतो, म्हणून पूर्ण काही इथला बनवू शकत नाही मला असं वाटतंय, पण मी प्रयत्न करेल. सनीच्या कपड्यांना डाग पडून गेला. हा याचा डाग असा राहतो की जो आहे ना निघतच नाही डायरेक्ट, कितीही धुतला आपण तरी तो निघतच नाही. बरोबर दिसतोय ना मी? बरोबर बघून घे कॅमेरा. बरोबर दिसत. जर कॅमेरा तर पांढरा शर्ट आहे ना बाबा, तिच्याजवळ देणार आहे यशवी. माझं सांग, नीट सांग. अरे वो नीट दे ना बोले, मी काही काम करणारा मुलगा का. खूप छान वाटतंय इथं. गाईस मी आता ब्लॉग शूट करत आहे आणि तिकडून यश दादा मला येताना दिसला आहे. हा बघा येत आहे. काय करतोय? ब्लॉग शूट करतोय? हा तो ब्लॉग शूट करतोय. बाबा यश दादा इकडे पडून गेला. अरे लागलं तर नाही तुला उठून. अरे यश दादा पडून गेला. दाखव. तर इथं यांनी काहीतरी ठेवलं होतं आणि मी त्याच्यावर इथं पाणी सांडलं होतं त्यांनी, आणि काहीतरी हे गवत लावलं होतं, त्याच्यावर पाय अटकून मी पडून गेलो. आता पाणी तोडले गेले, आता बाहेर जातोय. तर सॉरी पब्लिक, मी पूर्ण ब्लॉग काही बनवू शकलो नाही, कारण मी तिथं पडलो होतो ना, तर मी हळूच पडलो, पण माझ्या पायाला लागून गेलो होतं. त्यानंतर मोबाईल स्विच ऑफ झाला. मी एक सिनेमॅटिक व्हिडिओ काढला आणि 1% चार्जिंगवर मी खूप शॉर्ट घेतले, त्यानंतर मोबाईल स्विच ऑफ झाला. पण हळूहळू सर्व इम्प्रूव्ह होईल, हळूहळू सर्व शिकू आपण, आणि मराठी यूट्यूबवर, मराठी व्लॉगिंगवर टॉपलाही जाऊ. तर जय शिवराय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.